नमस्कार, माझे नाव मनस्वी मानसराव पाटील. मी इयत्ता 6वी क मध्ये शिकत आहे. ज्ञानाची ज्योत ज्या सावित्रीने मनामनात चेतवली आणि स्त्रीच्या आयुष्यातील अंधकार दूर केला, त्या सावित्रीविषयी आज मी बोलणार आहे. अज्ञानाच्या काळोखात कितपत पडलेल्या दीनदलितांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या खऱ्याखुऱ्या विधीचे दैवत म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. तर मित्रांनो, आज आपण पाहतो की पोस्टमन पासून अगदी पंतप्रधानापर्यंत सर्व क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत. सर्वांनाच अभिमान वाटावा असे स्त्रीचे कर्तृत्व आहे आणि या साऱ्याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आहे. 100 ते 150 वर्षापूर्वी स्त्रियांना व दलित बांधवांना शिक्षण मिळत नव्हते, म्हणून सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्यासाठी शाळा सुरू करून त्यांना शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले. म्हणून आपण त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करतो. 3 जानेवारी 1831 साली नायगाव येथील खंडोजी पाटील यांच्या घरामध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई लहानपणापासून चुणचुणीत, हुशार व बंडखोर विचारांच्या होत्या. त्या काळी मुलींची लग्ने लवकर होत. चूल आणि मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र होते. अशा काळात त्यांचा जन्म झाला, पण त्यांना समंजस शिक्षित पती मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनाचे सोने झाले. त्यांना शिकण्याची खूप इच्छा होती. ती इच्छा त्यांचे पती ज्योतिबाराव फुले यांनी पूर्ण केली. ज्योतिबाराव सावित्रीबाईंचे गुरु बनले. त्या देखील एक उत्तम शिष्या होत्या. रोज नवीन शिकत, आज म्हणालेले उद्या घडाघडा म्हणून दाखवत. हातात पुस्तक पडले की वाचून काढावे. पाढे, बेरीज, गणित, हिशेब, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल वगैरे शिकावे असे त्यांना शिक्षणाचे वेड होते. 1846 साली 4थी मध्ये त्यांनी एक परीक्षा दिली. त्या परीक्षेमध्ये चांगले यश संपादन केले. 1848 साली पुण्यामधील भिडेवाडा येथे त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतातील स्त्री शिक्षिका होण्याचा मान त्यांनी मिळवला आणि शाळेतील मुलींची संख्या वाढू लागली. हे काही सनातनी लोकांना सहन झाले नाही. कलियुग आले, धर्म बुडाला अशी टीका त्यांनी केली. पण त्या विघ्नसंतोषी माणसांना म्हणत, मी माझे कार्य पुढे सुरूच ठेवावे, म्हणून तुम्ही माझ्यावर शेण व खडे न फेकता फुलेच उधळीत आहात असे मला वाटते. असे म्हणून सावित्रीबाईंनी त्यांचे कार्य जिज्ञासेने व चिकाटीने पुढे सुरूच ठेवले. त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. केशवपणाविरुद्ध बंड केले. नाभिकांचा संप घडवून आणला आणि काही दिवसांनी दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये प्लेगची साथ आली. प्लेगमध्ये गंजलेल्यांची सेवा केली. अन्नछत्रे चालवली. स्वतः शिकून स्त्री पुरुष समानतेचा पाया घालणाऱ्या, दलित बांधवांसाठी लढणाऱ्या आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेसाठी झटणाऱ्या या सावित्रीवर काही दिवसांनी प्लेगने हल्ला केला आणि आपली मायमाऊली येथून निघून गेली. तर मित्रांनो, मला शेवटी एवढंच बोलावंसं वाटतं की सावित्रीबाई यांच्यामुळे स्त्रिया शिकू शकल्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया मोठमोठ्या पदव्यांवर आहेत. सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिकवण्याचा ठाम निर्णय घेतलाच नसता तर स्त्रिया शिकूच शकल्या नसत्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून एवढ्या मोठ्या पदांवर जाऊच शकल्या नसत्या. घरीच बसू शकत्या. अशा या महान कर्तृत्व स्त्रीला माझे कोटी कोटी प्रणाम.